गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार मंडळी. आज आम्ही चाललो कोकणात, मुंबईतून कोकणात, आणि तेही बाईक ट्रॅव्हलिंग करत. तर बाईकने हा प्रवास कसा होतोय आणि कशा प्रकारे आम्ही इकडे कोकणामध्ये जातो गणपतीसाठी. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये मी तेच ट्रॅव्हलिंग दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कोकणचा प्रवास दाखवणार आहे, आणि तेही बाईकने. तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा की कशा प्रकारे आपली ट्रॅव्हलिंग गणपतीसाठी स्पेशली बाईकने होते, ते मी या ब्लॉगमध्ये दाखवतोय. तर आपण आता तयारी करतोय, निघूया पटापट. मी आणि माझी बहीण मयुरी, आम्ही दोघे पण बाईकने आता निघतोय मुंबई टू कोकण, बाईक ट्रॅव्हलिंग. तर चला मंडळी, आणि आता बघू शकता आता सकाळचे वाजलेत 4:30 व्हायला आलेत. तर आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग निघतो. आमचा टायमिंग होता 4चा निघण्याचा, पण थोडा तयारी करण्यामध्ये थोडा लेट झाला. तर आम्ही आता लवकरात लवकर तयारी करून निघतो बाईकने. तर कारण की इथून मुंबई सोडायची लवकरात लवकर. तर एकदा मुंबई सोडली की पुढचे प्रवास आम्हाला करणं सोपं होईल. पाऊस वगैरे कसा आहे काय, तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी व्हिडिओमध्ये दाखवेनच. ठीक आहे. तर मी माझं हेल्मेट वगैरे रेडी केलंय. होऊ शकता हेल्मेट आहे, बाय मोबाईल लावायला पण आहे, आणि प्लस बाईक कॅमेरा, जो छोटा बाईक कॅमेरा आहे, तो पण लावायला स्टँड लावलाय. तर हा ब्लॉग आपण शूट करूया, रेडी करूया. चला निघूया मंडळी. तर जाऊया.
हॅलो, नमस्कार मंडळी. फायनली आम्ही आता कोकण रोड वरती आहे, जो गोवा एक्सप्रेस रोड आहे त्या रोड वरती आहे. आणि आता आम्ही नाश्ता केला जस्ट, आणि नाश्ता करून आम्ही आता निघालो. रोड वरती आहे आता बाईक वरती, आणि आता चाललो परत ट्रॅव्हलिंग चालू झाली आपले. आणि आता हा जो कोकण आता आम्ही खाली भेटलाय, कसं काय पुढे बघूया ट्रॅव्हलिंग, आणि तुम्हाला आम्ही दाखवत राहतो. ठीक आहे, चला मग. याच्यामध्ये ब्लॉकसाठी मोठी व्हिडिओ पण टाकतो, ब्लॉकसाठी होतं पाहिजे.
इथून आतमध्ये जायचं आपल्याला, इथून आतमध्ये जायचं आपल्याला. हे मार्ग तंबानी, हे मार्ग तंबानी. पुढे त्या सरळ पुढे गेला की शृंगात, सरळ पुढे गेला की शृंगात ना नेत आलो, नेत आलो. पुढे सरळ गेलं की शृंगार, पुढे सरळ गेलं आता शृंगारला गाडी आता रोडला मार्ग दाखव, हे आहे मार्ग दाखव. इथून आपण डायरेक्ट असता, इथून आपण डायरेक्ट असता रोडला अटॅक होणार, रोडला अटॅक होणार. तिथून डायरेक्ट जॉईन होणार की लवकर आपल्याला पोचण्यासाठी लवकर आपल्याला कमी केलं, कमी केलं. पोचलो एकदा आपण. डायरेक्ट जाऊया आता. थांबवत बसून थांबलो की बाबा 15 मिनटं इथंच जाणार. 2 मिनटं पण थांबायला वेळ आपल्याकडे. डायरेक्ट जाऊ. कोण आवाज दिली होता? बघ गाडी, ती गाडी बघ. आवाज दिली का नक्की? नाही ओळखत. सर्वी गॅंग होती का? हे होते की नाही आपल्याकडले? आपल्याकडलं नव्हतं वाटतं. परवा आम्हाला भेटलेला मम्मीला सोडताना. मम्मीला सोडायला गेलं तेव्हा होतं. नाही
चालू आहे. बघू शकता मंडळी, आपण आपल्या फायनली शेंडेकोन वाडीमध्ये एंट्री करतो. आपली ही वाडी आहे कडी जांभारी गाव आणि शेंडेकोन वाडी. आपल्या वाडीमध्ये आपण आता एंट्री करतो. हाच तो आपल्या अजून वाडीमध्ये पूर्णपणे रस्ता बनलेला नाही, कच्चा रस्ता. मी ह्याच्यामध्ये चालू ठेवले, बॅकग्राऊंडमध्ये चालू ठेवले, त्याच्यामुळे तर हे नाही काय चार्जिंग खाल्ली असते. बघू शकता मंडळी, आमच्याकडे अजूनही कच्चा रस्ता आहे, डांबरी झालेला नाही, पण भविष्यामध्ये पुढे होऊ शकतो डांबरीकरण. तर मंडळी बघू शकता, फायनली आपण आपल्या घरी पोहोचलो, कोकणात पोहोचलोय. खूप भारी वाटतंय कोकणामध्ये येऊन. गणपतीच्या सीझनमध्ये खूप सर्वांना खूप आवड असते आणि खूप आतुरतेने वाट बघत असतात की कोकणामध्ये आमच्या घरी गणपतीसाठी कधी जातो. तर फायनली मंडळी आम्ही कोकणामध्ये आलो आहे. मी आणि बहीण आता आम्ही बाईकवरून आलो. हा आमचा कोकणात जाणारा हा गावचा कच्चा रस्ता आहे. आता पहिल्यासारखी लोक शेती करत नाही गावच्या ठिकाणी, खूप कमी लोक करतात. काही जण आणि मुंबई पुण्या ठिकाणी आता सर्वजण कामाला जातात, त्याच्यामुळे आता इकडे शेती करणं लोकांनी सोडून दिलेली आहे आणि खूप कमी प्रमाणात तिकडे शेती दिसण्यात येते आपल्याला. बघू शकता आपल्या इथे जांगलदेव आहे. जांगलदेव म्हणजे जो जुन्या काळात आपल्याकडे शेती करायची लोक रानामध्ये जाऊन वगैरे, त्यावेळेला एक रक्षण करता म्हणून आपला त्यावेळेला स्थापन करण्यात आलेला आहे. आणि आजही तो कधी कुठून आम्ही जाता येताना त्या दर्शन घेतल्याशिवाय आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला लागत नाही. जुनी परंपरा आजही आमच्या मनामध्ये आणि ठासून ठेवली, मनामध्ये आहे ते अजून, आणि ती परंपरा आम्ही अजूनही पाळतो. बघू शकता इकडे खाला आहे आणि त्या पलीकडे पण घरं आहेत आणि इकडे खाली काही घरं आहेत आणि पुढे पण आमची घरं. आता इथे बघू शकता घरं सुरुवात झालेली आहे. ते बघा इकडे घरं आमची सुरुवात झाली. चला नेटवर्क आले काय? चला येतो. आत्ता चालू मुंबईवर. हा तो वॉटरप्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे तो. मुंबईवरून आलो बस एवढंच, बाकी सर्व पाठवलेलं ना पुढे. हा सकाळी निघालो, होय 4:30च्या टायमा निघालो. ट्रॅफिक नव्हतं पण पाऊस होता, महाडपासून पाऊस कंटिन्यू चालू होता. चला तर मंडळी बघू शकता आमचं घर फायनल आले आहे. जे पहिलं खालती घर दिसेल ते आमचं घर आहे. इकडे कोण आहे रे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे रे, कोण आहे? बघू शकता मम्मी दिसली आमची. काय संचित? आणि ही आहे आमची मम्मी. ब्लॉग चल काय फोन करायला आलेली वरती. अरे बापरे, घ्यायला बघू शकता मम्मी आमची आता वरती आम्हाला घेऊन जाण्यासाठी आली. वाट बघत होती सकाळपासून, कारण की यायला आम्हाला लेट झाला म्हणून. कोण त्या तळीपासून तो पुढे रस्ता येतो ना, ते पाठवून की पुढून इथून. चला हम कहाँ से भी आए? हे देखो हम पहुंच गए घर पे, हे हमारा है घर. तर मंडळी हे आहे आमचं घर आणि आम्ही आता पोहोचलोय फायनली घरी. अशा प्रकारे आमचा झालेला आहे प्रवास, मुंबई टू कोकणचा हा प्रवास. पोहोचलो आम्ही. हे घे बॅग नरेश, बुटा काढू दे मला. मंडळी आपण आता फायनली घरी पोहोचलो आहे आणि घरी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आपण आता बाप्पाची मूर्ती आणलेली आहे ती बघायला जाऊया, त्याचं दर्शन घेऊया. तर बघू शकता ही आहे आमची गणपती बाप्पाची मूर्ती, एकदम मासूम आहे. आता मकरचं पण तयारी झाली आमच्या घरी. बघू शकता इथे बाकी अजून हे मकर बनवले यावर्षी आम्ही. सिंपल आणि साधं असं मकर बनवलंय. आणि हे आहे आमचं लाल दगडाचं साधं आणि सिंपल असं घर.
आंघोळ करायला तू नंतर बघू शकता एकदम साधी आणि मासूम अशी गणपती बाप्पाची मूर्ती. तर मंडळी आम्ही आत्ता पोचलोय. तर जवळजवळ आम्हाला खूप टाईम लागला. आम्ही सकाळी 4:30ला मुंबईतून घर सोडलेलं आणि आत्ता बघू शकता आता वाजले दुपारचे 3. तर बघू शकता दुपारचे 3 वाजलेत. म्हणजे जवळजवळ आम्हाला 10 तासाचं आम्हाला ट्रॅव्हलिंग इकडे पोचायला लागला. म्हणजे 10 तास मुंबईतून आम्हाला इकडे कोकणातल्या घरी पोचायला लागले. पावसामुळे बंद. परत मध्ये मध्ये आम्ही खूप वेळा थांबलो. बाईक स्लो होती आणि त्याचबरोबर इकडे महाडपासून जे आम्ही पुढे ट्रॅव्हलिंग चालू केली ती जबरदस्त पाऊस होता. आणि इकडे मुंबईतून चिपळूणच्या पुढे आतमध्ये जसं आमच्या ग्वागरमध्ये गाडी टाकली चिपळूणपासून आतमध्ये, त्यानंतर रस्ते पण काही ठिकाणी खूप खराब होते, खड्डे पावसामुळे वगैरे. त्याच्यामुळे अजून तिथे पण लेट झाला आम्हाला. त्याचबरोबर आतमध्ये रस्ता सिंगल रोड असल्यामुळे तिकडेही सिंगल रोड असल्यामुळे गाड्यांनाही यायला जायला आणि परत काही गाड्या उभ्या पण होत्या, रोड जाम होत होते, त्याच्यामुळे अजून लेट. असं करून शेवटी आम्ही मुंबईतून इकडे पोहोचले. 10 तासाची आमची ही ट्रॅव्हलिंग झाली. असं बघायला गेलं पावसाच्या टायमाला एवढी टाईम जात नाही. कमसे कम 7 ते 8 तास इकडे मुंबईतून इकडे पोचायला जातात. पण ह्या पावसाच्या सिच्युएशनमुळे लेट झाला. तर मंडळी मी हा ब्लॉग इथे एंड करतो आणि आपण आता भेटूया अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये गणपतीचं सीझन असल्यामुळे मी अजून काही ब्लॉग टाकत राहीन. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही आपला हा मुंबई टू कोकणचा हा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला. तर चला मंडळी, बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये.